दिसत आहेत. म्हणजे इथं कुणीही तुमचा चेहरा बघितल्यानंतर सांगू शकणार नाही की तुमच्या आयुष्यात एखादं दुःख आहे. त्यामुळे तुमच्या ह्या कर्तृत्वाला मी मनापासून दाद देते, मनापासून सलाम करते. आपलं जे आहे हे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे आणि त्याच्या अंतर्गत हे केंद्र आहे. बरोबर आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचं लोकसंचलित साधना केंद्र. आर्थिक विकास या गोष्टीवरती थोडंसं आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आपल्याला माहिती आहे का आपल्या देशात महिलांची संख्या किती आहे? 1,40,40,00,000 आपली लोकसंख्या असेल तर त्यातल्या किमान 50% म्हणजे 45% तर महिला आहेतच. किती झाल्या 45% म्हणजे 50% असतील तर 70 कोटी, बरोबर आहे, आणि 45% असतील तर 60 कोटी. साधी गोष्ट आहे. एका कुटुंबात 10 लोक आहेत, फक्त एक कमावतो. किती शक्यता आहे की कुटुंब श्रीमंत होण्याची? अजिबात शक्यता नाही. त्यामुळे माझी गणना ही उत्पादक लोकांमध्ये होते. जेवढ्या महिला भगिनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, 1 रुपया जरी त्यांना मिळत असेल तरीही ती देशाच्या विकासात पडणारी भर असेल. त्यामुळे माझा पगार ही देशसेवा आहे. आणि ह्या गोष्टीचा विचार केला तर आपण काय काय शिकलो मागच्या 20 वर्षात. इथं सासू सुनांनी फार छान डान्स केला होता मला. म्हणजे सासवा पण होत्या, त्याच्यातून सुना पण होत्या. मला फार आनंद झाला बघून. आपण कुठेतरी थोडं टीव्ही आणि त्या सगळ्या जगापासून बाजूला येतोय अशा कार्यक्रमांना. आर्थिक विकासावर बोलतोय आपण. ज्या ज्या सासवांनी इथे डान्स केला त्यांनी मागच्या 20 वर्षामध्ये काय मिळवलं? त्या शिकल्या, घराच्या बाहेर पडायला शिकल्या, बरोबर आहे, लोकांशी संवाद करायला शिकल्या, बँक म्हणजे काय असतं हे त्या शिकल्या, बँकेचा व्यवहार कसा करायचा हे शिकल्या, गटात येऊन आपण एकत्र पैसे वाचवू शकतो हे सुद्धा आपण सगळेजण शिकलो मागच्या 20 वर्षात. बचत गटांच्या मोठ्या चळवळीमधून किंवा अशा संचालन केंद्रामधून खूप गोष्टी आपण शिकलो. त्याबरोबरच व्यवसाय करायला आपण शिकलो. व्यवसायाला आपण थोडी हे काय करतोय की बाबा आपल्याला फायदा झाला पाहिजे हा विचार करायला आपण शिकलो. पण ह्यानं श्रीमंत होता येत नाही. महाराष्ट्रात 1,84,00,000 लोक गुंतवणूक करतात शेअर मार्केटमध्ये. त्यात महिलांचा वाटा फक्त 28% आहे. त्यामुळे आर्थिक विकास हा फक्त बचतीपुरता मर्यादित नाही. इथे सगळे बँकेचे लोक आहेत ते सांगतील ते पगारातनं कधी श्रीमंत झालेले नाही, केलेल्या गुंतवणुकीतनं श्रीमंत झालेले आहेत. आपल्यापैकी किती जणांनी घर विकत घेतलंय स्वतः कर्ज काढून? किती जणांनी घेतलंय? त्याला गुंतवणूक म्हणतात. आपल्यापैकी किती जणांचं शेअर मार्केटचं अकाउंट आहे? किती जण म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात? मला असं वाटतं की महिला आर्थिक विकास महामंडळाची जी प्रशिक्षण होतात त्याच्यात महिलांना या प्रकारची आर्थिक साक्षरता शिकवणं यापुढे काळाची गरज आहे. आपण फक्त 50 लाख महिला देशात गुंतवणूक करतात. किती? 50 लाख. एकूण गुंतवणुकीच्या फक्त 28% महिला त्या गुंतवणूक करतात आणि त्या श्रीमंत होतात. आणि मला वाटतं त्याच्यात सगळ्या IT मध्ये काम करणाऱ्या आमच्यासाठी शासकीय अधिकारी असतात, बरोबर आहे ना? तर ही गोष्ट आपल्याला शिकली पाहिजे. आणि त्याची पहिली पायरी आहे की बचत आणि FD आणि कर्ज याच्या पुढे बँकेत काय असतं हे बँकेच्या लोकांना विचारायला शिका. प्रगती लोकसंचालित साधन केंद्र CMRC च्या 17व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आत्मा आणि कृषी विभाग आपल्या सर्व योजनांमध्ये आणि आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्या महिलांचा बऱ्यापैकी सगळ्यांचा सहभाग असतो. मोस्टली शेतीतील सर्व कामे कोण करतात तर आपल्या महिलाच करतात. शेतीच्या व्यतिरिक्त आपल्या शेतीविषयक जोडधंद्यांच्या विषयीची आपली बऱ्यापैकी कामं महिलाच मिळतात, म्हणजे महिलाच करतात. याचबरोबर आपल्या कुटुंबाचा जो सांभाळ असेल, त्यांची जबाबदारी असेल ती सक्षमतेने आपल्या सर्व महिलाच करतात. या सर्व प्रक्रियेमध्ये निर्णायक क्षमता म्हणून आपला किती रोल आहे याचा देखील आपण एक अवलोकन करावं. आपल्याला माहितच आहे की बऱ्यापैकी घराची सर्व जबाबदारी असेल, शेतातील बऱ्यापैकी जबाबदारी असेल आणि आपल्या पाल्याच्या विकासासाठी देखील आपण सर्वजण झटत आहोत. आमचा एकच उद्देश आहे आत्माच्या दृष्टिकोनातून. एक म्हणजे आपल्या ज्या काही महिला शेतकरी असेल, कृषी संलग्न विभागामध्ये काम करणाऱ्या सदस्य महिला असतील,
यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी आत्मा विभाग घेतोय. आणि हे वर्ष आपलं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. याच्या निमित्ताने बऱ्यापैकी महिलांना हेच आवाहन करू इच्छितो की आत्मा विभाग हा आपला प्रशिक्षणासाठी ओळखला जातो. शेतकऱ्यांना आणि महिला शेतकऱ्यांना खास करून आपल्या महाराष्ट्र शासनाने गॅझेट देखील काढलेला आहे. याच्यामध्ये महिला जरी त्यांच्या शेतीचा सातबारा त्यांच्या नावावरती नसेल तरीही महिला शेतकरी किंवा शेतकरी म्हणून गृहीत धरण्याचा कायद्यामध्ये आता आपल्याला पेपरमध्ये वाचण्यात देखील आलं असेल. त्याचं प्रमाणित करण्यात आलेला आहे आणि तो अधिनियम सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्याचं पुस्तक वाचन 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामसभांमध्ये वाचन करण्याची आपल्याला शासनामार्फत सूचना होते. म्हणजे आपल्या घरातल्या कुटुंबावरती किंवा पालक प्रमुख जे असेल त्याच्या नावावर जरी सातबारा असेल, तुम्ही त्या कुटुंबाचे सदस्य असाल तरीही तुम्हाला शेतकरी म्हणून कायद्याद्वारे एक प्रमाणीकरण करण्यात आलेलं आहे. तर साधारणतः बँकेची सुद्धा अपेक्षा अशी आहे की आज बँकेकडे तुम्हाला कर्ज वाटप करण्यासाठी पैसे कमी आहेत का, तर नाही. परंतु आज अशी परिस्थिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. आता मॅडम इथं आहेत की साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये असलेले डिपॉझिट म्हणजे असलेल्या ठेवी आणि कर्ज वाटपाची जी वाटप केलेली जी संख्या आहे, लोक आहेत, कंपन्या असतील किंवा इतर व्यावसायिक असतील, तर याची जर आपण तुलना केली तर आपल्याकडे डिपॉझिटचं प्रमाण जास्त आहे आणि कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. तर साधारणतः आपण ज्या बचत गट किंवा आता हे जे आहे प्रगती लोकसंचालित साधन केंद्राच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे काही आपले गट असतील तर आपण एक थोडं साधारणतः काय करतो की जे गट आहेत किंवा आपल्याला जे काही मर्यादा आहे 2 लाख 3 लाख एवढं कर्ज घेत असतो. गटातली 1-2 महिला 3 महिलांनी मागच्या कार्यक्रमामध्ये पण सांगितलं होतं की गटातली 1-2 महिला त्याचा वापर करत असते, तिचा व्यवसाय करत असते आणि इतर महिला फक्त जे काही सभासद आहेत म्हणून कार्यरत त्या ठिकाणी असतात. परंतु भविष्यामध्ये जे आपलं शासनाचं उद्दिष्ट आहे, जे आपलं महिला आर्थिक विकास महामंडळाचं जे टार्गेट आहे की गटातली प्रत्येक महिला ही आर्थिक सक्षम त्या ठिकाणी झाली पाहिजे. हे सगळं करत असताना गटातल्या प्रत्येक महिलेने आपलं आर्थिक स्वाक्षर किंवा जे आपण हे म्हणतो त्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी त्या ठिकाणी यायला पाहिजे. हे सगळं करत असताना गटातल्या प्रत्येक महिलेने जे काय कर्ज आहे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, त्याचा उपयोग त्या ठिकाणी केला पाहिजे. हा एक सब प्रोजेक्ट आपण तयार केलाय. त्याचबरोबर धावडशी गावामध्ये आपण दुग्ध प्रक्रिया आणि दुग्ध कलेक्शन सेंटर दूध विक्री याचे आपण असे 2 नवीन सब प्रोजेक्ट तयार केले आणि त्याला मंजुरी पण मिळालेली आहे आणि ते सब प्रोजेक्ट आता आपल्याकडे रन होताना दिसत आहे. पोर्टलमध्ये जाणार आणि बँकेचा तुमच्यावरचा विश्वास तो नाहीसा होईल. तर हा विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही जे पंचसूत्र आहेत आपले बचत गटाचे तर त्याचा नक्कीच तुम्ही पालन करा. आणि तर एवढे बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करते आणि तुमच्या भविष्यासाठी आणि भावीसाठी माझ्याकडे अनेक शुभेच्छा. लोकसंख्या वार्षिक सर्वसाधारण सभा होते. याचा 17 वर्ष पूर्ण झाली आणि 17 वर्ष पूर्ण झाल्यावर माझं पहिल्यांदाच एक मत असतं की संस्था मोठ्या झाल्या की मग त्यांना थोडी काळजी करायला लागते. कारण प्रगतीच्या एका टप्प्यानंतर स्थिर सावरता येते आणि काही काळानंतर कदाचित कसरत लागू शकते आणि म्हणून थोडं जागं व्हायची गरज आहे. कारण काही काळानंतर आपणही थोडेसे आळसावले जातो किती केली चाललंच आहे. तर तसं न होता पुढच्या पायरीवरती जाण्यासाठी आपल्याला जागा व्हायची गरज आहे आणि नेहमीच जागा राहायची गरज आहे. आपलं जे काम चाललंय ते खूप चांगलं चाललंय असं म्हणायला वाव आहे. थोडीशी काळजी गेल्या वर्षी होती ती थकबाकीची होती आणि यावर्षी थोडीशी सुधारली असे आवर्जून सांगायची गरज आहे. बँकांनी विश्वास द्यायला आता ठामपणे म्हणजे पुराचा जे घाबरूक न होता पुढे येतोय की सगळ्या बँकांबरोबरच आपले संबंध चांगले. गेल्या वर्षी फक्त ICICI बँकेबरोबरच आपण त्याचा व्यवहार जरी केलेला असला तरी इतर बँकांची जागा आपण मोकळीच ठेवलेली आहे. आणि
गेल्या वर्षी आपण 2 नवीन सब प्रोजेक्टमध्ये म्हणजे क्लस्टर लेवलवरती आपण सब प्रोजेक्ट करतो, ज्याच्यामध्ये व्हॅल्युशनमध्ये आपण पुढे काम करतो. त्याच्यामध्ये बाबत होते आपण दूध आणि त्याचबरोबर शेती याच्यामध्ये गांडूळ खतामध्ये आपण नव्यानं प्रयत्न केलाय. हळदीचं आपलं काम थोडंसं सेट झालंय, पण थोडं रेंगाळलंय, तर त्यालाही यावर्षी गती द्यायची गरज आहे आणि ती गती आणखी जोरात द्यायची गरज आहे. इतर पिकांमध्ये पण आपण नुकतंच फुल पिकामध्ये प्रयत्न करू पाहतोय. जे मालगाव आणि शिवसर जो भाग आहे त्याच्यामध्ये फुल पिकांमध्ये बरीच संधी आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रयत्न करू पाहतोय. अजून एक गोष्ट आहे की आपण हे सगळं आर्थिक व्यवहाराचं करता करता सामाजिक गोष्टींमध्ये पण आपण लक्ष देतोय आणि त्याच्यामध्ये महिला आणि त्याचबरोबर बालकांची सुरक्षा याच्यामध्ये आपण माहिती मित्रमंडळाच्या साथीनं गावातल्या लोकांबरोबर आणि स्थानिक प्रशासनाबरोबर एकत्रितपणे काम करायचा प्रयत्न करतोय आणि ते या वर्षापासून आणखी आकाराला येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मशीन लर्निंग या कॉम्प्युटरमधल्या नवीन आता ज्या तंत्र आहे त्याचा वापर करून त्याच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या अतिशय स्वस्तामध्ये अशी सरकारची योजना आहे. 1000 पर्यंतच्या अंडी उडवून क्षमतेचं हॅचर प्रोव्हाइड करण्याची पण योजना आमच्याकडे आता निर्धारित करण्यात आलेली आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे या योजना साधारणतः या वर्षभरात आपल्यापर्यंत येते. आमचे डॉक्टर्स दवाखान्यातले जर आपण त्यांच्याशी संपर्कात राहिला तर ते आपल्याला नक्कीच त्याची माहिती देतील. माझा आग्रह आहे की इथं उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी आपल्या आवडीने सांगा, तुम्ही स्वतःही प्रयत्न करा आणि या योजनांसाठी ॲप्लिकेशन जसं ही योजना जाहीर होईल तसं आपण लगेच त्याबद्दल ॲप्लिकेशन करा, अर्ज करा. आपल्याकडे आता समाज माध्यमं इतकी झालेली आहे की ही योजना आता कुठे लपून राहणार नाही. कुठेतरी यूट्यूबवर, कुठे इंस्टाग्रामवर, कुठे रील्समध्ये ही योजना आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे. आमच्याही माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक सरपंच, प्रत्येक ग्रामविकास अधिकारी यांच्यापर्यंत ही योजना माहितीच्या रूपात पोहोचवणार आहोत. तर या योजनांचा लाभ घ्या आणि चांगलं पशुसंवर्धन करा आणि भरपूर पैसे कमवा असं मी सांगेन. लिमिटेड रिचार्ज असला तर आपण आपल्या मनमर्जीप्रमाणे वापर करू शकतो, त्याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये जर आपण गेलो तर फक्त लिमिटेडच राहणार. व्यवसायामध्ये उतरला तर तुम्ही अनलिमिटेड उत्पन्न मिळवू शकता, त्या कुटुंबाची प्रगती करू शकता. आपली जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभेमध्ये आपण आपल्या लोकसंचलित साधन केंद्राचे सभासद आहोत आणि त्या सभासद या नात्याने आपल्या केंद्रामध्ये वर्षभरात झालेलं जे कामकाज आहे ते समजून घेण्याचा आणि त्याच्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार असलेले आपण सर्वजण आहोत. याच्या लक्षात मी काय म्हणते ते आपण आपल्या प्रगती लोकसंचलित साधन केंद्राचे सेवा शुल्क आणि सभासद फी भरून सभासद झालेले आहोत आणि या सभासद या नात्याने आपल्याला या सभेमध्ये होणाऱ्या निर्णयामध्ये आपलं मत मांडण्याचा आपला अधिकार असलेली आपण व्यक्ती आहोत. त्याच्यामुळे बाजारामध्ये किंवा यात्रेमध्ये त्याप्रमाणे नवसे गोष्टी असतात त्याच्यापैकी फक्त कवचणं या गोष्टीसाठी तुम्ही इथं अपेक्षित आहे. कृपया बाहेर करता त्यांना माझी विनंती आहे की खाली बसावं, कारण बऱ्याच महिलांना आज समजलं नाही असं वाटायला लागलं मला की आपण कशासाठी एकत्र आलेलो आहोत. तर आपली ही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, कारण तुमच्या सहयोगिनी CRP तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, पण इथं आल्यानंतर वेगळंच वातावरण बनतंय की आपल्याला थोडंसं सारखं बाहेर जाऊन यावं असं वाटतंय. आपल्या गटाची मी फक्त एक 5 सूत्राच्या बद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे, कारण ते अत्यंत गरजेचं आहे की ज्याच्यावरती आपल्या CMRCची इमारत म्हणजे पुढचं जे काही जो पाया आपला बचत गट आहे त्याच्यावरती पुढची आपली CMRC उभी आहे ती सक्षमपणे टिकवणं ह्याच्यासाठी आपले गट खूप चांगले पद्धतीने चालवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे की आपल्या गटाची बैठक झाली पाहिजे, म्हणजे मीटिंग झाली पाहिजे का नाही, तुम्हाला पटतंय? दुसरी गोष्ट आहे की त्या मीटिंगला आपण हजर राहिलं पाहिजे. आपल्या वतीने दुसरी व्यक्ती हजर राहिली तर चालणार आहे का? आपण स्वतःच हजर राहायला पाहिजे त्या मीटिंगला. तिसरी गोष्ट काय महत्वाची आहे की नुसतं हजर होऊन चालेल का आपल्याला
कर्जामध्ये तर आपण बचत करायला पाहिजे. काही जणींना वाटतं की आज आता समजा 5 तारखेची मीटिंग आहे, मी उद्या देते की पैसे, चालते का? पण बऱ्याच जण चालते हो असं, उद्या देते पैसे, हप्ता भरते मी उद्या, मी कुठं जाणार आहे का, मी इथंच आहे, आज माझ्याकडे नाहीच आहे. पण आपण जेव्हा गटाची तारीख आपण ठरवतोय तर त्या तारखेच्या आधी त्या पैशाची तजवीज करणं ही आपली जबाबदारी आहे आणि बँकेच्या कर्जाचा हप्ता सुद्धा भरण्यासाठीची तजवीज करणं ही आपली जबाबदारी. कारण आता सध्या बऱ्याच ठिकाणावरून आपण महिलांना कर्जाची उपलब्धता करून देत आहोत. त्याच्यामध्ये ICICI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, जे गट जिथे इच्छुक आहे त्या बँकांच्या सोबत आपण फाईल करतोय. त्याचबरोबर ती वैयक्तिक कर्जांचे सुद्धा आपण फाईल करत आहोत. जसं सिडबी प्रयास आपल्या सोबत आहे, ICICI बँक सोबत आहे, बँक ऑफ इंडियाची स्टार सखीची योजना आहे, त्याच्यामधनं वैयक्तिक कर्जांची आपण उपलब्धता करून देत आहोत. या सगळ्यामधनं जो कर्जाचा हप्ता भरायचा आहे ना, त्याला कुठंतरी कुठल्या तरी एखाद्या कर्जाच्या हप्त्याला फाटा पडतो. म्हणून माझे म्हणणं आहे तुम्हाला की आपण एवढ्या ठिकाणावरून कर्ज घेत असताना थोडंसं या गोष्टीची तजवीज करावी की मला कोणत्या रकमा भरणं शक्य आहे, मी किती कर्ज घ्यावं, त्यातनं मला कुठलं झेपणार आहे आणि त्याची तजवीज मीटिंगच्याच पूर्वी करणं अपेक्षित आहे. कारण आजही आपले ग्रामीण भागातले जे गट आहेत 5 आणि 15 तारखेचे त्या तारखेला क्लिअर होत नाही. तुमच्यापैकी पण काही गट असतील तर असं आपल्याला एक जबाबदारी आहे. प्रगती CMRC ही जिल्ह्यातली उत्कृष्ट CMRC, तर ह्या CMRCची एक पूर्ण स्टाफ आणि सगळ्या महिलांची मला एक विनंती आहे तुम्हाला की तुमच्या गटाचा जर 5 तारखेला आणि 15 तारखेला जो हप्ता आहे त्याच दिवशी तो क्लिअर करा. मी उद्या देते, एका महिलेमुळे सुद्धा तुम्हाला कर्जाचा हप्ता क्लिअर नाही झाला तर 600 रुपयाचा दंड भरावा लागतो, हे लक्षात घ्या. कारण गट हा आपण बचतीचा गट केलेला आहे आणि दंडामध्ये आपली रक्कम जावी आणि त्याच्यासाठी आपल्याला गटाला मान खाली घालावी लागेल, ही चांगली गोष्ट नाही. 3 सूत्रांपर्यंत आले. 4थं सूत्र सांगते की गटामधनं कर्जाचं वाटप झालं पाहिजे, सगळ्या महिलांना कर्ज मिळालं पाहिजे, ना की फक्त अध्यक्ष सचिव. सगळ्या महिलांनी कर्ज घेतलं पाहिजे, शेवटच्या महिलेपर्यंत कर्ज मिळालं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे बँकेचं कर्ज हे स्वस्त कर्ज म्हणून समजलं जातं आणि गटातलं कर्ज हे महाग कर्ज समजलं जातं. कृपया हा गैरसमज कमी करा आणि दोन्ही व्याजदर सारखे ठेवा. कारण बँकेचं व्याज हा 14% व्याजदर आहे वार्षिक आणि गटातला 2 रुपये जर महिन्याला पट म्हणजे 100ला 2 रुपये याप्रमाणे जर बघितलं तर वार्षिक 24% पडतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण एकमेकीला अशा पद्धतीची भीती न घालता की बाबा बँकेचं तू कर्ज नको घेऊ कारण हप्ता वेळेवर भरावा लागतो, तुझे काही पैसे वेळेवर येत नाहीत, असं चुकीचं मार्गदर्शन न करता सगळ्याच महिलांना बँकेचं पण कर्ज मिळेल आणि सगळ्याच महिलांना गटातलं अंतर्गत कर्ज मिळेल याची व्यवस्था कृपया आपण सगळ्यांनी बघावी. कारण त्याच्यामध्ये सगळ्यांचाच फायदा, कारण प्रत्येक महिलेला आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारायची आहे. अंतर्गत मधलं कर्ज घेऊन बँक कर्ज घेऊन ती परिस्थिती सुधारण्यासाठी त्या पैशाचा उपयोग व्हावा, घेतलेल्या कारणालाच वापरावं आणि त्याची परतफेड ही 100% गटामध्ये बँकेमध्ये 100% महिलांनी ती परतफेड करणं अपेक्षित आहे. शेवटचं आणि 5वं महत्त्वाचं सूत्र सांगते. आपण जे गटांच्या बैठका घेत आहोत त्या बैठकांचं मीटिंगचं इतिवृत्त, मीटिंगमधलं जे जमा खर्च पत्रकाचं पुस्तक, बँकेचं रेकॉर्डला नोंद होणं, त्याचबरोबर ती सभासदांचं जे पासबुक आहे, ह्या सगळ्या नोंदी त्याच दिवशी त्याच मीटिंगमध्ये CRPच्या माध्यमातून तुम्ही करून घेणं हे अपेक्षित आहे. माझे पैसे मी नंतर भरते आणून तर त्याच दिवशी कृपया त्या महिलेच्या नावापुढे रेष ओढून टाका आणि तिथंच दप्तर बंद करा. कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की इथं 8च महिलांचे पैसे आले, 2 महिलांच्या पैशांच्या पुढे मी कसं नोंदवू आणि मग माझं रेकॉर्ड खराब दिसेल म्हणून ते आठवडाभर पुढे जातं. तुम्हाला सगळ्यांसाठी एक सांगते की आपल्या गटांचं जे रेकॉर्ड आपण आता लिहित आहात तुम्ही, त्याचं एक मायक्रोलेखा नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण गटांच्या सगळ्या नोंदी करत आहोत आणि मीटिंगच्याच दिवशी जे व्यवहार होत आहेत ते मीटिंगच्या दिवसाचे व्यवहार आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये भरायचे आहेत. बऱ्याचदा काही महिलांना असं म्हणणं असतं की मला आता कर्ज लागतंय आणि ते कर्ज मला पाहिजे म्हणून त्या अध्यक्षांच्या किंवा सचिवांच्या घरी जातात आणि कर्जाची मागणी करतात. गटाची मीटिंग होऊन गेलेली असते, व्यवहार हा फक्त तिघींमध्येच होतो, बाकीच्या सभासदांना माहिती होत नाही. तर कृपया विनंती आहे की मला कर्ज पाहिजे तर त्याची मागणी मीटिंगमध्येच करा. मीटिंगच्या नंतर कोणत्याही पद्धतीचा व्यवहार करू नका. फक्त आणि फक्त आजारपण, काही अपघात झालाय आणि त्यावेळेला अत्यंत पैशाची गरज आहे
त्यावेळेला हाच गट तुमच्या मदतीला येणार आहे. त्याच्यामुळे बाकी इतर कोणत्याही गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा त्या खात्यावरती व्यवहार करू नका. मीटिंगच्या नंतर व्यवहार केले तर त्याच्या नोंदी पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये घेता येत नाही. फक्त सॉफ्टवेअर म्हणून सोय म्हणून मी बोलत नाहीये, पण त्याचे व्यवहार जे घडतात